उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत आणि आता निमित्त आहे संजय राऊतांनी अमित शहांना पाठवलेल्या पत्राचं। पाहू द्या या पत्रामध्ये नेमकं काय आहे ते, या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गेले धनखड कुणीकडे, विरोधकांचा सरकारला सवाल। माजी उपराष्ट्रपतींना नेमकं काय झालं? 21 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली। उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असल्यानं पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाजही पाहिलं। मात्र 21 जुलैच्या रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून आरोग्याची सबब देत राजीनामा जारी केला आणि तिथंच पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादाची ठिणगी पडली। संसदेच्या अधिवेशनाचा तो आठवडा गाजला तो जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा का दिला या मुद्द्यावर। आता या मुद्द्याला पुन्हा फोडणी दिली आहे ती खासदार संजय राऊत यांनी। संजय राऊत यांनी आता या संदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना पत्र लिहिलंय। उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षेबद्दल चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे। सोबतच जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्यासंदर्भात तातडीनं माहिती देण्याची मागणी देखील या पत्रातून केली आहे। मी आपल्याला हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहितोय। देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षतेबद्दल आणि आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरत आहेत, ज्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत। दिनांक 21 जुलैला संसदेच्या कामकाजादरम्यान राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवण्यात आलं। यामागचं कारण सभापतींच्या प्रकृती अस्वास्थ्याचं असल्याचं सांगण्यात आलं। ही एक सामान्य घटना आहे, पण त्यानंतर घडलेल्या काही गोष्टी अधिक धक्कादायक आणि चिंताजनक आहेत। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर सध्या कुठे गायब आहेत? धनखडांचं काय झालं? असं पत्रातून खासदार संजय राऊत सवाल उपस्थित करत विचारणा करतायत। इतकंच नाही तर विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन रशियाची आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। तर उद्धव ठाकरे यांनी जनआक्रोश आंदोलनाच्या व्यासपीठावरून कुठे आहेत धनखड हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केलाय। 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही। ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली आहे। ज्या पद्धतीने ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे। धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा, त्यांनी राजीनामा का दिला, कारणच नाही समोर आलेलं। मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला, म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायब केलं। मग धनखडना का नाही समज दिली हो? दरम्यान विरोधकांचे हे आरोप कपोलकल्पित असून यात तथ्य नसल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांकडून होतोय। तुम्हाला तुमच्या स्वतःची सगळं पाप लपवण्यासाठी हे विविध गोष्टी अगर तुम्हाला बाहेर काढायचे असतील तर ह्याला कोण जनता कोण भीक देणार नाही हो। तुम्ही मूळ मुद्द्यावर राहून तुम्ही चर्चा केली तर आप लोकांना उत्तर तरी तुम्ही देऊ शकतो। आता ॲफिडेव्हिट तुम्ही का देत नाही आहात या वोटिंगच्या संदर्भात, इलेक्शन त्याच्याबद्दल कधी बोललंच नाही। डिसेंबर 2024 मध्ये विरोधकांनी धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता। मात्र धनखड यांनी अचानकपणे दिलेल्या या राजीनाम्यावर विरोधकांमधील अनेक नेत्यांनी प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलंय। आता यावर केव्हा आणि कसा पडदा पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.